राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचा 8वा वर्धापन दिवस 30 डिसेंबर मंगळवार 2025 बुलढाणा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे केंद्रीय मंत्री खासदार माननीय प्रतापराव जाधव, बुलढाणाचे डॅशिंग शिवसेना शिंदे गटाचे आमदार माननीय संजय गायकवाड, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय विजयजी सूर्यवंशी, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय बाबासाहेब आढांगडे, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष आमदार माननीय आज राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचा 8वा वर्धापन दिवसाचा ज्योत प्रज्वलित करून आज सर्व माननीय अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष माननीय विजयजी सूर्यवंशी साहेब, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मानवांना पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले। राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या 8वा वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेचे डॅशिंग आमदार माननीय संजय गायकवाड यांना पत्रकारांच्या मूलभूत गरजा व समस्या व पत्रकारांच्या या कार्यक्रमाला उपस्थित राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय विजय सूर्यवंशी, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष माननीय बाळासाहेब आढांगडे, राष्ट्रीय पदाधिकारी डॉक्टर विनोद पवार, डॉक्टर बिंदवाल, माननीय दत्ता पाटील, माननीय शंकर सिंग ठाकूर, माननीय मारुती शिखारे, माननीय दत्ता करमुडे, सौ प्रमिला अडांगळे, माननीय श्रावण पाटील, सौ अश्विनी ठाकूर, बुलढाणा जिल्ह्याचे ज्येष्ठ पत्रकार राजपूत साहेब व आलेल्या सर्व मान्यवरांचे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विष्णू कंकाळ व परिवार यांनी शाल मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। ऐकण्यासारखा वाचण्यासारखा एक माणूस कायम संग्रही जपण्यासारखा असा माणूस। कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष माननीय विष्णू कंकाळ व परिवार यांचेही रायगड जिल्हा, ठाणे जिल्हा, नांदेड जिल्हा, बीड जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा व इतर जिल्ह्यातील सर्व मान्यवरांनी त्यांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत करण्यात आले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय बाळासाहेब आढांगडे यांनी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले। सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे 2 मिनिटांचं
संविधान गौरव गीत गाणार आहे आणि त्या गीताला आपण या ठिकाणी सुरुवात करूया. बोलायचे सर्वांनी घटनेने काय काय दिलेले त्या गाण्यामध्ये तुम्ही ऐकू शकता. कार्यक्रमात महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष शंकर सिंग ठाकूर यांनी पत्रकारांसमोर आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रीय विद्वान सर, विनोद परमार सर, विनोद पवार सर, आदरणीय आमचे भाऊ राजपूत सर, उपस्थित असणारे स्टेजवरील सर्व मान्यवर आणि राज्यभरातून जमा झालेल्या बऱ्याच तमाम पत्रकार बांधवांनो, पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय विजयजी सूर्यवंशी यांनी पत्रकारांना संबोधन करून आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. उन्हें मिलते हैं जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों में जान होती है. सर्व पुरोगामी विचाराच्या महामानवांना अभिवादन करून व्यासपीठावर बसलेले सर्वच मान्यवर पुरोगामी पत्रकार संघाचे तुम्ही सर्व सैनिक बंधूंनी बघितले. राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचा हा 8वा वर्धापन दिवस. खरं तर ह्या वर्धापन दिनाची गेले 6 महिन्यापासून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आणि आपली चर्चा होती. ज्यावेळेस आपण राज्याध्यक्ष विष्णू कंकाळ यांची निवड केली त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की सर आपण हा 8वा वर्धापन दिवस आपल्या यावेळी ऐतिहासिक बुलढाणा जिल्ह्यात संपन्न करणार आहोत. परंतु माझी अशी इच्छा आहे की आपले त्यावेळेस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील आणि त्या मुख्यमंत्रीच्या उपस्थितीमध्ये हा वर्धापन दिवस आपण संपन्न करणार आहोत असा मानस त्यांचा होता. आणि त्यामध्ये अनेक दिवस गेले, मध्यंतरी त्यांच्यावर दुःखाचं सावट कोसळलं आणि त्यामुळे ते थोडेसे त्यात व्यस्त राहिले आणि मग मुख्यमंत्र्यांच्या तारखा आणि मग हे सगळं शेड्यूल पाहता दिवस पुढे ढकलत गेले आणि मग शेवटी वर्षाचा शेवटी हा मुहूर्त आज आपल्याला मिळाला. आणि खरं तर हे सुंदर आयोजन आणि नियोजन राज्याध्यक्ष विष्णू कंकाळ आणि त्यांचे सर्व कुटुंब त्यांच्यासाठी येतं